मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। हा व्लॉग आता सुरू करत आहे मी USA मध्ये। तर एक लॉंग जर्नी होती 24 तासाची। ती जर्नी संपल्यानंतर आता हॉटेलमध्ये आलो आहे। तर ह्या व्लॉगला सुरू करतो। तर बिहाइंड द सीन्स व्लॉगमध्ये म्हणजे इथे पोहोचेपर्यंत कसं काय झालं आहे व्लॉग, तर तुम्हाला सर्व काही ह्या व्लॉगमध्ये दिसेल। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आता खूप सारे व्लॉग तुम्हाला इंटरनॅशनली बघायला मिळतील। शिपमध्ये कसं असतं, क्रूज शिपमध्ये कसं काय असतं ते सर्व ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। चला व्लॉगला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आता सध्या आलो आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला। माझी जी फ्लाईट आहे सिंगापूर एअरलाइन्स, ती आहे टर्मिनल म्हणजे जे लँड असतं B वरून आहे। सध्या B वरती जाणार आहे चेकिंगसाठी। त्याच्यानंतर चेक इन झाल्यानंतर इमिग्रेशन ते सर्व प्रोसेस झाल्यानंतर फ्लाईटमध्ये जाणार आहे। तर चला सध्या आपण जाऊया, प्रोसेस करूया सर्व। थोडा बॅग आणि आहे इथे समोर। माझे मित्र आले आहेत मला सोडायला, संकेत नार्वेकर, रणजित फडतडे, सतीश बोल्डे होता पण तो गेला, सध्या शिफ्टवरती आहे। तर हे मला सोडायला मला टाईम नाही मिळत आहे। तर आपण आता ट्रॅव्हल करणार आहे मुंबई टू USA। चला मित्रांनो, आता लास्ट गुड बाय करूया। बाय बाय। आहे मुंबई टू USA। तर सध्या मी आता आलो आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला T2ला। त्याच्यानंतर आपली इथे फ्लाईट आहे सिंगापूर एअरलाइन्सवरून, त्या फ्लाईटमधून जाणार आहे। आता म्हणजे सध्या 2 हॉल्ट आहेत सिंगापूर एअरलाइन्सवरून। सध्या मुंबई टू सिंगापूर, सिंगापूरवरून USA म्हणजे लॉस एंजलिसमध्ये। तर फ्लाईटमध्ये जाणार आहे, खूप मजा येणार आहे। तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा। चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला शेअर करा। तर तुम्हाला आता इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग्सचे ब्लॉग खूप बघायला मिळणार ह्या चॅनलवरती। चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर मित्रांनो, चला ही जर्नी स्टार्ट करूया आता सध्या। तर हे असं जरा एकटा असल्या कारणाने बॅग आणि वगैरे सर्व घेऊन जायला थोडा त्रास होतोय। पाहू शकता इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आलो आहे आपण। मजा येणार आहे ट्रिपमध्ये। तुम्हाला खूप सारे इंटरनॅशनल व्लॉग, ट्रॅव्हलिंग व्लॉग बघायला भेटणार आहे। सबस्क्राईब करा मित्रांनो। आपली इकॉनॉमी क्लासची फ्लाईट आहे मित्रांनो। आता चेक इन झालेलं आहे माझं। तर ही माझी तिकीट आहे, भेटलेली आहे। एकदम स्मूथ चेक इन होतं, म्हणजे फर्स्ट टाईम इंटरनॅशनल सिंगापूर एअरलाइन्सनी बेस्ट एक्सपिरियन्स मला भेटलेला आहे। एकदम स्मूथ चेक इन, एक 10 मिनटात चेक इन झालं आहे। कारण बाकी एअरलाइन्सने मी ट्रॅव्हल केलं आहे, जसं की कतार एअरवेज, एअर इंडिया, म्हणजे इंटरनॅशनल एअरवेज मोस्टली मी ट्रॅव्हल केलं आहे। पण हे एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स होतं। एक 10 मिनटात चेक इन झालं आहे। तर आता आपण इमिग्रेशन वगैरे ते क्रॉस करू। त्याच्यानंतर जे मेन गोष्ट आहे की आपल्याला भेटणार आहे कस्टम ड्युटी फ्री जे शॉप आहेत त्याच्यावरती आपल्याला सगळं बघायला भेटणार आहे। त्याच्यावरती आपण जाऊ। सध्या मी आता तिकडे चाललो आहे। तर थोडंसं आता मी इथे रस्ता चुकलो आहे, थांबा। हे आपल्याला इथून सिक्युरिटी चेक करून जायचं आहे, त्यासाठी सर्व बॅगा वगैरे काढाव्या लागतील। तर इथे पण लाईन नाही आहे, म्हणजे एकदम मुंबई एअरपोर्ट 6 महिन्यामध्ये खूप काही बदललं आहे। खूप काही मजा येणार आहे। आता फटाफट आपलं स्क्रीनिंग वगैरे होणार आहे। चला फटफट स्क्रीनिंग करून घेऊया, त्यानंतर तुम्हाला मी
ड्युटी फ्री दाखवतो. तर आता थोडासा माझे गॅजेट असल्या कारणाने, वायर्स वगैरे असल्या कारणाने थांबवलं होतं CSFने. ते ऑल क्लिअर झालं आहे. आता इमिग्रेशनमध्ये जाणार आहे. इमिग्रेशन माझ्या समोरच आहे. ते क्लिअर झाल्यानंतर आपण ड्युटी फ्रीमध्ये जाणार आहे. तिथे आपण बघू शकतो. लाईन आहे लोकांच्या चेकिंगसाठी, तर आपण स्किप करते. मित्रांनो, लॉन्चमध्ये आपण जाणार होतो, पण ॲक्च्युली खूप लाईन आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलं चेक इनसाठी, तेवढा टाईम आपल्याकडे नाही आहे. ॲक्च्युली ते जे मोस्ट ऑफ लोक येतात ते लॉन्च ॲक्सेससाठी लवकर येतात असं मला वाटतं आहे या ठिकाणी. तर त्याच्यामुळे इथं खूप लाईन लागली आहे. त्यांचं ॲक्च्युली चेक इन काउंटर आहे, तर ते आपल्याला पॉसिबल होईल असं वाटत नाही, कारण आपल्याकडे थोडासाच टाईम आहे. मी ॲक्च्युली ऑन टाईम म्हणजे ऑन टाईम म्हणण्यापेक्षा थोडासा 1-1.5 तास आधी आलो आहे. तर त्याच्यामुळे मी विचार करते की आपण आपल्या काउंटरवरती जाऊन बसूया. ते एक बेस्ट ऑप्शन असेल, म्हणजे आपल्या गेट नंबरवरती बसूया, ते एक बेस्ट ऑप्शन असेल. तर मी माझ्या गेटवरती जातो, गेट नंबर 46 त्याच्यावरती जातो आहे. आपण केलेलं आहे, बघू शकता डॉन्स. तर आपलं इथं खाऊन वगैरे झालेलं आहे. तर आता आपण जातो आहे आपल्या गेटवरती. गेट नंबर 46 आहे. तिथं विंडोवरती दाखवत आहे, थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण थोडं इकडे तिकडे जरा बघूया एअरपोर्टवरती काय काय गोष्टी बघण्यासारख्या असतात. तर खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत इकडे. तर ड्युटी फ्री तर आपण पाहिलं, त्याच्यानंतर मॅकडॉनल्ड्स चेक केलं. मतलब नॉर्मली सेमच पाहिजे. त्याच्यानंतर आता तुम्हाला फ्लाईटचा व्ह्यू दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही रेडी व्हा. एक्सपिरियन्स मजा येणार आहे. आता फ्लाईटचा व्ह्यू, फ्लाईट आपली येणार आहे थोड्याच वेळात.
वॉशरूम तुम्ही पाहू शकता. हे टूथब्रश किट दिलेलं आहे, हँड मॉइश्चरायझर आहे, मॅक्सचं, त्याच्यानंतर लिक्विड सोप आहे. तर तुम्हाला फेशियल टिश्यू प्रिपेअर करेल. तर काही गरम पाणी, थंड पाण्याचं सोय. आता मी माझ्या फ्लाईटकडे जातो आहे, गेट A11. तर थोडा चालावं लागणार आहे. चालावं म्हणजे एक ऑटोमॅटिक रोलर आहे, तिथून आपण जाऊ शकतो. तर ह्या ठिकाणी सर्वीकडे चांगले गार्डन वगैरे सुशोभीकरणावरती खूप सारा भर दिला गेला आहे. तर सर्व सुखसुविधा असलेला हा एअरपोर्ट आहे. इथून ह्याचे ॲक्च्युली 3 टर्मिनल आहेत. हा आता जे मी इथे लँड झालो आहे तो टर्मिनल 3 आहे. तर इथे 1, 2 जाण्यासाठी जी मग अशी तुम्हाला ट्रेन दाखवली होती त्याने जातात. ते दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी ट्रेन आहे. प्रशस्त गेट किंवा प्रशस्त एअरपोर्ट बनवलेलं आहे. वर्ल्ड नंबर 1 एअरपोर्ट आहे. मुंबईचा एअरपोर्ट हा 3rd, 4th येत असेल, कारण अहमद इंटरनॅशनलबद्दल मी ऐकलं आहे. तिथला पण व्हिडिओ बनवलेला होता, चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथे बघू शकता शंगी एअरपोर्टवरती आपण आलेलो आहे. इथे असा सुंदर असा गार्डन बनवलं त्यांनी, सनफ्लावर गार्डन. ते डिझाईन बनवलेलं आहे. हे एक पूर्ण नॅचरल गार्डन आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता मी इथे आलेलो आहे. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, हे माझं हॉटेल आहे. तर इथे स्टे दिला आहे आम्हाला. त्याच्यानंतर आता इथे राहणार आहे पूर्ण रात्र. त्याच्यानंतर सकाळी जाणार आहे शिपवरती. तर ते शिपचे पण तुम्हाला असे काही व्हिडिओ बघायला मिळतील. चॅनल सबस्क्राईब करा. आता हा ब्लॉग इथेच संपूया, खूप मोठा ब्लॉग झाला आहे. तर चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. तर हे हॉटेल आहे आपलं, बघू शकता. शांत जागा, सर्व काही परफेक्ट. प्रॉपर. तर हे हॉटेल आहे.
असा इंटेरियर हॉटेलचा आहे. इथून आपण आपल्या रूममध्ये जाणार आहे. तर आपली माझी रूम आहे ती 440 नंबरची आहे. 4थ्या माळ्यावरती रूम आहे. तर हे कार्ड दिलेलं आहे हॉटेलचं. तर हे आपण ते लावल्यावरती रूम ओपन झालेली आहे. अशी रूम आहे. तर इथे बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. TV दिलेली आहे आतमध्ये. AC आहे. त्याच्यानंतर कॉफी मशीन वगैरे आहे. तर हे असं काही इंटेरियर आहे. ते आतमध्ये इस्त्री करू शकता तुम्ही. एक सेफ दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इम्पॉर्टंट काय डॉक्युमेंट असेल तर ठेवू शकता. तर असं काही रूमची स्थिती आहे. ते ॲक्च्युली आमचा 2 रूम शेअर आहेत. म्हणजे एक इथे मित्र आहे आणि एक माझी ही बेड आहे. तर इथे मी आता ब्लॉग एडिट करणार आहे टॅबवरती. एक नवीन गोष्ट, ते एक अलाराम क्लॉक आहे. हे आहे वॉशरूम. बाथटब